इंग्लिश टू मराठी डिक्शनरी, नवनीतची डिक्शनरी असू शकते, ऑक्सफोर्डची डिक्शनरी असू शकते, चौसची डिक्शनरी असू शकते. मग कोणत्याही चांगल्या दुकानामध्ये लहान पॉकेट डिक्शनरी आपण खरेदी करूया. त्यातून आपण नवीन-नवीन 5 शब्द आपण लिहून घेऊया. पण माझ्या या अशा सेशनमध्ये मी माझ्या YouTube चॅनलवरती रोज नवीन 5 शब्द मी विद्यार्थ्यांना लिहून देणार आहे. त्या शब्दांचं आपण पाठांतर करून घेणार आहे आणि जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढेल. ठीक आहे. आणि आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये शब्द पाठ करून झाले, तर रीडिंगमध्ये आपल्या चुका कुठं होतात, त्या चुकांवरती आपण लक्ष देणार आहोत आणि त्या चुका आपण सुधारणार आहोत. माझा पुढचा सेशन असेल, पुढच्या व्हिडिओमध्ये रीडिंग कशी करायची, रीडिंगच्या चुका काय होत असतात. मी प्रत्यक्षात माझ्या एका मित्राचा मुलगा आहे, तो माझ्या जवळच असतो आणि माझ्या मित्राच्या मुलाला मी इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इंग्रजीचं वाचन कसं करणार आहोत, आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर आशा करतो आजपासून तुम्ही रोज 5 शब्द पाठ कराल. तुम्ही डिक्शनरीचा वापर करा. डिक्शनरीचा वापर तर उत्तमच असेल. त्याचा फायदा काय असेल, तुम्हाला समजा एखादा शब्द सापडत नसेल, एखादा शब्द इंग्रजीचा तुमच्याकडे आहे आणि त्याचा अर्थ माहीत नसेल, तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकताय. डिक्शनरीचा उपयोग करून तुम्ही त्याचे अर्थ जाणून घेऊ शकताय. आता आपल्याला काय करायचं आहे, तर डिक्शनरीचा वापर. पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला फॉलो करा, माझा पूर्ण व्हिडिओ बघा माझे. आणि जर तुमचं काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्यात सुधारणा करेल. आणि सर्वप्रथम मी रोज 5 शब्द देणार आहे. तुम्हाला विनंती असेल, तुम्ही एक त्यासाठी वही बनवा, नोटबुक बनवा. ते शब्द, त्या शब्दांमध्ये मी स्पेलिंग देणार आहे पहिल्यांदा, त्याचा उच्चारण देणार आहे आणि त्याचा अर्थ देणार आहे. जेणेकरून रोज 5 शब्द आपण करूया. हां, रविवारीसुद्धा शब्द पाठ करायला सुट्टी देणार नाही आहे. कारण आपल्याला इंग्रजी शिकायचं आहे, तर हे आपल्याला करावं लागणार आहे. रोज 5 शब्द, 10 दिवसाचे होतील 50 शब्द, 20 दिवसाचे होतील 100 आणि 30 दिवसाचे म्हणजे 1 महिन्याचे 150 शब्द आपण पाठ करू. अशा प्रकारे 1 वर्षामध्ये आपण बरेचसे शब्द, जवळपास 1,500च्या आसपास आपण शब्द पाठ करू शकतो. तर विद्यार्थी मित्र, पालक वर्गांना विनंती असेल, चला सुरू करूया. इंग्रजी बोलण्याच्या या मोहिमेमध्ये शब्दसंग्रह वाढवणे सगळ्यात मुख्य उद्देश असेल. आपण आपलं शब्दसंग्रह वाढवूया आणि रोज 5 शब्द पाठ करूया. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये 5 शब्द तर मी रोज पाठवणारच आहे आणि त्याचबरोबर रीडिंगमध्ये ज्या चुका होतात आपल्या, त्या चुका कशा सुधारायच्या मी ते सांगणार आहे. तर आशा करतो तुम्हाला हे सगळं समजलं असेल. माझा व्हिडिओ तुम्ही पहा, चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे पीर पाशा शेख सर एज्युकेशनल. थँक्यू सो मच. बाय बाय.